हा आहे शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाविरोधातला संताप। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला फक्त कोल्हापुरातील काही शेतकऱ्यांचा विरोध आहे असा दावा करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जमीन म्हणजे काळजाचा तुकडा असणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना समजून घेणं गरजेचं आहे। पण आपण जी दृश्य बघतोय त्यातून पोलिसांमार्फत सरकार शेतकऱ्यांवर कशा पद्धतीनं बळजबरी करतंय हे स्पष्ट होतंय। शक्तीपीठ महामार्गासाठीच्या जमिनीच्या मोजणीला शेतकऱ्यांचा विरोध होणार याची कुणकुण लागताच पोलिसांनी काल रात्रीपासूनच परभणी जिल्ह्यातील सहजापूर जवळा या गावातल्या शेतकऱ्यांची धरपकड सुरू केली आहे। शेतकऱ्यांच्या घरांवर नोटिसा लावत त्यांना जबरदस्तीनं ताब्यात घेण्यात आलं। मोजणीला विरोध करण्यासाठी एकत्र आलेल्या महिलांशी पोलिसांनी केलेलं वर्तन संताप आणणारं आहे। शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकवटलेल्या शेतकऱ्यांवरील या दडपशाहीचा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी निषेध केलाय। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी महायुती सरकारनं दडपशाहीची परिसीमा गाठली आहे। शेतकऱ्यांचं शांतिपूर्ण आंदोलन दडपण्यासाठी एवढा पोलीस फौजफाटा कशासाठी असा सवाल उपस्थित करत आमदार सतेज पाटील यांनी सरकार शेतकऱ्यांच्या एकजुटीला घाबरलंय हे नक्की असल्याचं नमूद करत समाज माध्यमांमधून शेतकऱ्यांवर आत्मदहनाची वेळ आणणाऱ्या जुलमी सरकारचा निषेध केलाय। माजी खासदार राजू शेट्टी यांनी नागपूर रत्नागिरी हा चौपदरी महामार्ग अस्तित्वात येत असताना आणि सध्या तो तोट्यात असताना त्याला समांतर शक्तीपीठ महामार्गाची गरजच काय असा सवाल उपस्थित केलाय। 50,000 कोटींचा ढपला पाडण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा जो उद्योग करतायत त्यातून